पारंपरिक पदार्थाची जी चव असते ना त्याची सर कशालाच येत नाही, हो की नाही. तर इथं बघा अगदी पारंपरिक पद्धतीने ना मी ह्या शेवया शिजवून घ्यायला लागले होते. तर पाणी उकळू दिलं आणि त्याच्यामध्ये ह्या ज्या शेवया होत्या ना तर त्या आता छान 1-2-3 मिनिटं मी लगेच शिजवून घेते. वैभव परवाच आला होता तर तो येताना घेऊन आला होता घरच्या शेवया घरी बनवल्या होत्या म्हणून गव्हाच्या आहेत बरं का. आता छान शिजल्या की ना ह्याच्यामधलं पाणी काढून घेते बघा. आता माझी आजी ना आम्ही लहान असताना आम्हाला सर्दी खोकला झाला ना ह्या शेवया शिजवलेलं जे पाणी ना ती पाणी प्यायला द्यायची, लगेच सर्दी खोकला गायब व्हायचा. आता ह्या पातेल्यामध्ये मी शेवया काढून घेतल्या आणि पटकन इथं ना आता आत्ती मी बसलो होतो. आता तसं तर हा घाट आमच्या दोघींसाठी सुरू होता बरं का. आता प्लेटमध्ये ना शेवया घेतल्या, त्याच्यावरती तूप टाकलं, तूप घट्टच होतं म्हटलं गरम शेवयामध्ये मेल्ट होऊन जाईल. आता त्याच्यामध्ये दूध घातलं बघा आणि इकडं ना आता गूळ टाकायचा चालू होता. गूळ घातल्यामुळे शेवया एकदम मस्त लागतात, जबरदस्त. तर ते छान इथं हलवून घेते. गूळ थोडासा चिकट होता त्याच्यामुळे जरा मिक्स व्हायला थोडा टाइम गेला. इथं आता असताना आजीला मदत करत होती पण तिचं बघायचं चालू होतं की नक्की काय बनवले मम्माने आणि कसं लागते. आता मला आवडलं होतं ते बघून तिला खायची इच्छा झाली होती, पण ह्यावेळेस पहिल्यांदाच असं झालं की असताना ना अशा बनवलेल्या शेवया खाल्ल्या, मुलांना सुद्धा खूप आवडल्या. मग कोण कोण अशा शेवया खायला मिस करतं किंवा कोण कोण बनवून खातं नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला तर सबस्क्राईब करा. बाय.